जुई, तू अशी अचानक कशी काय? मी अण्णांना भेटायला आले. काल नंदिनी मॅडम आल्या होत्या ना, म्हणून मी पण आले. सरबत देते. अदिती, तू मला म्हणाली होतीस ना की जया शिकवायला येणार नाहीये, तूच शिकवणार आहेस. नंतर काही प्लॅन बदलला का? हो अगं. अगं मग सांगायचं ना मला. नाही, मी ऍक्च्युली तुला सांगणार होते, पण अगं कामाचा व्याप एवढा होता ना की त्यात मी विसरले. सॉरी. अगं सॉरी काय, ठीक आहे, होतं असं. आधीच तू खूप करतेस माझ्यासाठी. मला सांग, जय येणार आहे हे तुला कोणी सांगितलं? नंदिनी मॅडम. त्याच म्हटल्या की जा तू, आज जय महत्वाचं शिकवणार आहे, त्यामुळे बराच वेळ लागेल, म्हणून मी आले. सॉरी हा, मी न कळवताच आले. नाही नाही, इट्स ओके. पण पुढच्या वेळेला जरा सांगून ये, म्हणजे काय ना की तयारीला जरा वेळ मिळेल ना, म्हणून. हो चालेल. पण ऍक्च्युली ना, मला जयला सरप्राईज द्यायचं होतं. तू बघितलंस ना बाहेर, त्याला मला बघून किती आश्चर्य वाटलं. वाटणारच. आदिती, एक रिक्वेस्ट करू? मी आत्ता निघायचं म्हणेन, पण तू मला जाऊ देऊ नकोस. आग्रहाने मला थांबव, म्हणजे ना मला जयसोबतच घरी जाता येईल. तो मला अंधेरीला ड्रॉप करेल आणि मग पुढे विरारला जाईल. तूच जाता जाता त्याला सांग की खूप उशीर झालाय, तर जुईला सोड असं म्हणून. करशील ना तू माझ्यासाठी एवढं? थँक्यू सो मच. खूप करतेस तू माझ्यासाठी. ए, केतकर काका कुठे आहेत? म्हणजे आता आलेच तर त्यांना भेटूनच जाईल ना. बाहेर गेलेत. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. जायला देऊन येऊ? अगं आत्ताच दिलं सगळ्यांना बाहेर. अच्छा ठीक. कळलंय का? काका कळलं का? हे बघा काका, या इथे तुम्ही नवीन क्लायंटची सेपरेट एंट्री करता. प्रत्येकाचं सेपरेट अकाउंट, म्हणजे जमा खर्च जसं आपण पेपरवर नोंद करतो ना, तशीच या सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करत जायची. आणि या सॉफ्टवेअरमध्ये सगळ्याचा हिशोब आपोआप होईल. काका, बघा, इथे खर्च ऍड करायचा, इथे जमा ऍड करायची, आणि हे एक बटन दाबलं ना की इथे तुम्हाला दिसेल किती तूट आहे, किती बॅलन्स आहे. एका बटनावर सगळा हिशोब समोर. कळलंय? हो. काय जुई, तू अजून निघाली नाहीस? अगं जा, निघ निघ, आम्हाला उशीर होईल. नाही काका, जय तुम्हाला जे शिकवतोय ते बघतीये. अगं तुझा आणि अकाउंटचा काय संबंध? काका तुम्हाला काही अडलं तर सांगता येईल ना. हे बघ, तू माझी काळजी करू नकोस, तुला घरी जायला उशीर होईल. निघ तू आता, घरचे वाट बघत असतील. बघितलं ना, अशी ही मुलं किती करतात बघा. आता ही जर घरी लवकर गेली तर घरच्यांना बरं नाही का वाटणार? जुई, अगं कदम सांगतायत ते बरोबर आहे. आणि मी काय म्हणतो, अशीच वरचेवर येत जा.
हे बघ जुई, आणखीन काय शिकवलं तर मी तुला ऑफिसमध्ये सगळं सांगेन. आता तू निघ. गुड नाईट, गुड बाय. जुई, तुला हवं तर थांब. हा थांब ना जुई. आता काकाही येतील इतक्यात. तुझी भेट होईल, गप्पा वगैरे मारता येतील त्यांच्याशी. हा काय कोणाला गप्पा मारायच्यात माझ्याशी? तू अरविंदराव, नाही तुमच्या ट्युशनमुळे सगळ्यांच्या गाठीभेटी व्हायला लागल्यात आमच्या बरोबर. आदिती, आधी जरा. हो. तू उभी का? हा, बस 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 तिकडे. काकू, तुम्ही एवढ्या लवकर कशा काय आलात? अगं, ह्यांच्या समोर काही चालतंय का? त्यांच्या बरोबर वेळ काढणं फार कठीण आहे हा आदिती. मी खूप प्रयत्न केला ग थांबवायचा, पण हे कुठले ऐकायला आले मला घेऊन परत. आणि नेमकी ती जुई पण आजच आली. ती का रे अचानक? जयसाठी, हं? अण्णांना बघायला. काल नंदिनी मॅडम येऊन गेल्या ना, मग त्यांनी सांगितलं. पण मग भेट झालीच होती ना, मग आता कशाला थांबली ती? काकू, तिने मला रिक्वेस्ट केलं मी तिला थांबवावं म्हणून. का? कारण तिला असं वाटलं की इथून जय विरारला जाणार आहे, तर मध्ये तिला ड्रॉप करेल आणि पुढे जाईल तो. छान. घ्या, हे पण ठेवा. हा काय कदम, झालं का शिकून? हो हो. अरे वा, झालं का? चला, म्हणजे आता आपल्याला गप्पा मारता येतील. अरे वा, गप्पा मारायच्यात आपण. हो, तुमच्या कंपनीचा बॉस तुम्हाला गप्पा मारायला देत नसणार. जुई, नाही तुझ्या कंपनीत एकदा मी येणार आहे भेटायला. हो, या ना, नक्की या. ऍक्च्युली आमचे सर खूप शिस्तप्रिय आहेत, पण तेवढेच चांगले आहेत. हा, अहो पण खूप गोड आहेत. आऊ, सरांच्या आई. सर त्यांना आऊ म्हणतात, अर्थात आम्ही सगळेच त्यांना आऊ म्हणतो. ही काय आऊ नावाची फॅशन आली की काय? का? अजून कोण आहे आऊ? कुमू. कुमू? अगं, ती त्यांची बालमैत्रीण आहे. तू नाही ओळखत तिला. अहो कदम, ती कशी काय ओळखणार? ती केतकरांची मैत्रीण आहे. काय तिचा मुलगा तिला आऊ म्हणतो आणि ती त्याला गट्टू. गट्टू? कशी का ओरडलीस गट्टू म्हणून? आता काय या नावाची पण फॅशन आली वाटतं. आदिती, आठवतंय ना गट्टू? जुई, अगं अशी मस्करी करू नये. अगं अगं बोलू दे तिला. मग आज कुठे जरा बोलताना दिसते, नाहीतर नेहमी हरवलेली असते आपली. पण जुई, तुमचा तो बॉस आहे ना, बॉस, त्याला मी एक दिवस चांगला झापणार आहे. का? काय झालं? अरे किती काम, काय माणसाने नुसतं कामच करत राहायचं वाटतं. काय पर्सनल लाईफ वगैरे काय आहे की नाही तिच्या ऑफिस मधल्या माणसांना? तेच नाहीये. मग तेच म्हणतो मी. काय ऑफिस मधून निघायच्या वेळेला नेमकं काम देतो
मग काय होतं, कधी अदिती लेट, कधी जय लेट. हा जयलेट नाही म्हणजे कधी कधी ना मी सुद्धा लेट होतो, म्हणजे आणि नंदिनी सुद्धा लेट होते, ही जुई सुद्धा लेट होते कधी कधी. हो, पण कधी कधीच. नाही मी काय म्हणतो, कधीतरी लेट का व्हावा. माझ्या ना एकदा तो तावडीत यायला हवा तुमचा बॉस. तुझ्याकडे नंबर आहे का त्याचा? हो आहे ना. म्हणजे मला काही देऊ नकोस नंबर. हा अगं उद्या तुमच्या ऑफिसमध्ये सरांना फोन करतील आणि का उशीर करता म्हणून विचारतील. मग आता त्यांना फोन नंबर कुणी दिला असं विचारलं आणि तुझं नाव पुढे आलं तर चालेल तुला? नाही नको. अण्णा, औषधांची वेळ झाली आहे ना तुमच्या? अगं, होऊ देत. आता जरा गप्पा रंगल्या आहेत ना. हा मग गप्पा संपल्या गप्पा. तुम्ही औषध घ्या. तुमची वेळ चुकवू नका, नाही तर त्रास होईल. अदिती याने घेऊन जा, नाही तर उगाच प्रॉब्लेम होईल. म्हणजे औषधांची वेळ चुकली तर मग प्रॉब्लेम होईल ना. जा जा जा. अण्णा चला. बर, हे बघ मी जातो, तू इथेच बस. बरं जुई, तुझ्या त्याचं काय झालं? कसलं काय? अरविंद काका, मी आज जे काही समजावलंय ते कळलंय का तुम्हाला? हे काहीच कळलं नाही. काय सांगता काय? नाही मग आधी समजून घ्या बघू. काय गप्पा होतच राहतील. हा पण जे शिकताय ते महत्वाचं आहे. हो काय रे? हा बरोबर आहे काकांचं. हा चला मी जरा समजावतो तुम्हाला. काका ऐका. नाही नाही, तू मला काही समजू नकोस. माझ्या काही लक्षात राहणार नाही. एक तर ती जुई अचानक आली, माझ्या डोक्याला ना तर मुंगी आल्या, काय करायचं ते सुचत नाहीये. काका तेच सांगायला आत आणलंय मी तुम्हाला. हो काय? हो, हे बघा, तुम्ही टेन्शन मध्ये काही बाई बोलाल तर तसं करू नका. आणि जुई समोर तर प्लीज काहीही बोलू नका काका. मी काही बोलत नाहीये. मला टेन्शन वेगळ्याच गोष्टीचं आहे. काय? ती जुई बोलली तर मला ना खूप अस्वस्थ वाटायला लागले. आणि या सगळ्याचा त्रास ना तुम्हा दोघांना होणार आहे. काका तसं काही असंच होणार. आहे, असंच आहे, असंच आहे. नाही, खूप झालं. मी नाही आता इथे शिकवणीला येऊ शकत. काका मला असं वाटलं होतं सगळं काही नीट होईल रे. पण नाही, काय नाही, काही होणार नाही. एक तर घाबरत घाबरत या केतकरांच्या गुहेत प्रवेश केला. आता ते नाही तर ही नंदिनी आली आहे, तिचा नवरा व्हायला लागलो. आणि आता ही जुई आली. हळूहळू सगळं ऑफिस येईल, सगळे भेटायला येतील. आणि या सगळ्याचा त्रास जय तुला आणि आदितीला होईल. कळलं का? काका नाही नाही, उगाच नको रे टेन्शन. काका ऐका ना माझं. काका प्लीज बाहेर जाऊन काय. हे नक्की काहीतरी घोळ करणार आहेत. मी काय म्हणतो जुई? अहो तुम्ही जरा थांबा. हा जुई, मी तुला काय सांगते. ए तू गप का? हा नाही, मी काय म्हणतो जुई,
आता तुला वडीलकीच्या नात्याने विचारतो, तो मुलगा तुला आवडतो ना? हा, मग बोल त्याच्याशी. काय दीदी? हा मग काय जे हा बरोबर हा बरोबर. बस मग बघितलंस, जय आणि अदितीला पण पटतंय. आता तू शांत बसायचं नाही, काय बोलायला हवं. अशा बाबतीत ना वेळ फुकट घालून चालत नाही. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. हा काय ग, काय नाव काय तुझ्या त्या बॉयफ्रेंडचं? म्हणजे जुईला बॉयफ्रेंड आहे? मला माहित नव्हतं. चला, म्हणजे आता कसलंच टेन्शन नाही. जय, आता टेन्शन संपलं. म्हणजे तिच्या घरच्यांना टेन्शन नाही ना. हो कदम, घरच्यांचं टेन्शन कमी व्हायला हिनं त्या मुलाशी बोलायला नको? तो मुलगा कोणत्या कळायला हवं? हा मग कोण आहे, कोण मुलगा, नाव काय त्याचं? अगं लाजतेच काय, जय आणि आदिती आपलेच आहेत, ते तुला मदत करतील. सांग सांग आता सांग. कदम सुद्धा विचारतात बघ ना. बघ आता सगळे वराती तयार आहेत. नवरदेव कोण ते ठरायचं बाकी आहे बस. हो, काय चाललंय तुमचं? काय झालं म्हणजे? काय अशा वेळेला मोठ्यांनी मुलांच्या मनातलं काढून घ्यायला हवं. हा काय कदम? हा हो नाही काय हो का नाही? करेक्ट आहे तुमचं, करेक्ट आहे. पण आता राहू दे. राहू दे कसं? नाही, मी काय म्हणतो, तू तुझ्या पालकांना काय सांगत नाहीस? मी बोलू? तुला मुलगा योग्य वाटतो ना? बस मग आम्ही आहोत सगळे तुझ्या सोबत. जय आणि अदिती येतील तुझ्या सोबत घरी सांगायला. काका, आदितीला सगळं माहितीये. तीच मला नेहमी मदत करते. बरोबर, मग काय आता अडचण काय? मला माहिती नाही त्याला मी आवडते की नाही. अगं काय, पण वेळीच त्याला सांगायला हवं. काय इथे तू स्वप्नांचं इमले बांधशील मग प्रॉब्लेम होणार. आजकाल कोणीही कोणासाठी थांबत नाही. हो काका, मी नक्की बोलेन त्याच्याशी. हा ठीक आहे. काही मदत लागली तर जय आणि अदिती आहेतच. काय तू आमच्या अदिती सारखीच आहेस. तुला जय सारखा मुलगा मिळायला हवा. हा मग अदिती बघ किती खुश आहे. आदिती? हो, आदिती खुश आहे. म्हणजे तिला माहिती आहे ना तुझ्याबद्दल, म्हणून ती खूप खुश आहे. माणसाने असंच राहायचं असतं, आनंदी खूप. पण आता जरा आणखीन वेळ लागला ना तर मग रडायची वेळ येईल. का? का काय का? अण्णांना भेटायला आली होतीस, काकांना भेटून झालं घड्याळात वाजले किती बघ. काय उशीर झालाय ना? चला चला निघा. काका, मी घरी सांगितलं की आज उशीर होणार आहे. आणि जर खूप उशीर झालाच तर जय आहे ना मला सोडायला, तो सोडेल मला. जय, सोडशील ना मला? जुई, मी तुझ्या सोबत आहे अंधेरीपर्यंत. घरपर्यंत सोडतो तुला. हो काका, तुम्ही कशाला? तुम्हाला परत घरी जायला उशीर होईल. जय आहे ना, तो सुद्धा निघेल ना. जय कुठे निघणार आहे? विरारला.
विरारला कशाला? अण्णा इकडे आहेत. पण तिकडे इकडे शोभा आणि तो जयचा भाऊ असतो ना. काका मी ए, तू थांब रे. लगेच वहिनीचं नाव घेतल्यावर तिची बाजू घ्यायला जाऊ नकोस. जय अजिबात विरारला जाणार नाही, तोही नाही, अदिती नाही. बस. पण अदिती का जाईल? अण्णा तर इथेच आहेत ना. करेक्ट, म्हणून ती जाणार नाही. पण जय विरारला जाईल ना, आता जय विरारला का जाईल? कारण त्याचे भाऊ. तेच मी सांगतोय, त्याचा भाऊ असतो तिकडे. एक मिनिट कन्फ्युजन झालंय. हो, नाही म्हणजे तुमचं नाही, मग म्हणजे माझंच कन्फ्युजन झालंय. जयने मला जे काही शिकवलं ना त्यामध्ये जरा कन्फ्युजन आहे. जय जरा सांगतो का मला? नाही तर सगळं संपेल. काही संपेल म्हणजे जे आता शिकवलेलं ना ते सगळं विसरून जाईन. चल मग जाता जाता सांगतोस का मला? जय बघतोस काय असा? जा त्यांच्या बरोबर. हो चला. अरविंद का मी पण येते. चला येतो केतकर. अण्णांना सांगा निघालो म्हणून. मला पण अण्णांना भेटायचं होतं. चल चला निघा, घरी जायला उशीर होतो. चल लवकर, घे माझी बॅग घे. चल ये लवकर, चल चल पटापट. येते काका. हा चल. मी आलोच. या जुईच्या आयुष्यात खूप कन्फ्युजन आहे. काय होणार आहे त्या मुलाचं देव जाणे.